बघा शांत बस, आता कोणी मध्ये बोलू। नमस्ते, मैं आज है ना जिला परिषद की शाला में धांधर में आई हूँ। ये हमारे सर है वाग सर और अपने रामकृष्ण पाटिल और ये मैडम ममता सोनेगी। मैं जो हमारे रिदा का वेस्ट है, ये जो भी निकलता है इसी बच्चों के फ्रॉक बना के और ये देखो ये ऐसी थैलियाँ बना के ये बच्चों को सब बांटने को आई। और मैं बोलती हूँ प्लास्टिक मुक्त होने के लिए ये मैं थैलियाँ बना के बांटती हूँ। अभी तक मैंने 2000 थैलियाँ बच्चों को बांटी हूँ हर स्कूल में जाके, नडाना की जिला परिषद शाला में, वर्षी के आश्रम शाला में। तो मैं चाहती हूँ कि बच्चे जो भी अपने घर में तो प्लास्टिक की थैली नहीं वापरे और ये थैली अपने हाथ से सीखे बनाए और ये थैली वापरे। और सर से धन्यवाद देना चाहती हूँ। मैं स्कूल में आई हूँ यहाँ पर, मुझे बहुत अच्छा लगा और इनकी स्कूल मुझे बहुत पसंद आई सर की धांधरने की। तो मैं चाहती हूँ हर जिला परिषद की शाला ऐसी बने और बच्चे आए और पढ़े बच्चे। हर माँ बाप से रिक्वेस्ट करती हूँ कि बच्चों को बराबर स्कूल में भेजे जिला पर। और ऐसा मत समझे कि सरकारी स्कूल है तो हमारे बच्चों का आगे भविष्य नहीं होगा, लेकिन सरकारी स्कूल से ही बच्चों का भविष्य आगे बढ़ता है। इंग्लिश स्कूल में जितना नहीं पढ़ पाते बच्चे, उतना सरकारी स्कूल में बच्चे पढ़ के आगे बढ़ना चाहते हैं। धन्यवाद। आपल्या जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी आपण मान्यवरांसोबत बुऱ्हाणी मॅडम आहेत नरडाण्याच्या, अतिशय वृक्षमित्र आहेत, वारंवार पर्यावरण संवर्धनाचं छान काम करतात। त्यांनी आज आपल्या शाळेला भेट दिलेली आहे आणि आज त्यांनी आपल्या परसबागेला भेट दिलेली आहे। तर या परसबागेविषयी मॅडमांना या ठिकाणी मी थोडी माहिती देऊ इच्छितो। आपली ही परसबाग विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये शिकत असताना प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना शेतीचं मिळालं पाहिजे, त्यासाठी या परसबागेची निर्मिती आहे। या परसबागेमध्ये विद्यार्थ्यांना शेती तयार करण्याचं तंत्र, प्रत्येक रोप लावण्याचं तंत्र, पिकाची वाढ कशी होते, बियाणं कधी टाकतात आणि त्याची वाढ झाल्यावर ते प्रत्यक्ष पीक कसं बाहेर येतं हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवल्याशिवाय यांना समजणार नाही। म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबर व्यवहार जगामध्ये जीवन जगण्यासाठी अशी प्रत्यक्ष शेती या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सुंदर मेथी लावलेली होती। विद्यार्थ्यांनी मेथीची सुरुवात मेथीचे रोपं तयार झालेत। पलीकडे त्या ठिकाणी कोथिंबीर आहे, तिकडे कांदे लावणी केली होती, तिकडे पालक आहे, या ठिकाणी भेंडी लावलेली आहे, हे भेंडीचे रोप आहेत, काही ठिकाणी गवार लावलेली आहे। तर विद्यार्थ्यांना जीवन जगताना शेतकरी राजा कष्ट करून शेतामधून धान्य पीक कसं लोकांना देतात हे त्यांना जाणीव झाली पाहिजे आणि ते त्याचा अनुभव जीवनामध्ये त्यांना पुढे उपयोगात येणार आहे। म्हणून प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना समजणार आहे ही गोष्ट। प्रत्यक्ष पुस्तकामध्ये किती वर्णन केलं असतं, पण विद्यार्थ्यांना जीवन जगताना स्वतः अनुभव घेतला। विद्यार्थी पाणी देतात, रोज निरीक्षण करतात विद्यार्थी की आज याच्यामध्ये किती प्रोग्रेस झाला। म्हणजे हे विद्यार्थ्यांना समजलं म्हणजे खरोखर त्यांना ते दृढ होईल, कायमस्वरूपी लक्षात राहील। पुस्तकातलं वाचल्याला एखाद्या वेळेस विसरून जाऊ शकतो, पण जेव्हा त्याने प्रत्यक्ष या ठिकाणी जेव्हा रोप दिसलं त्याला लक्षात ठेवेल की या प्रकारे धान्य बाहेर येतं, की या अंकुर फुटतं धान्याला। ही अशी परसबाग आपल्या शाळेत आपण तयार केली। मॅडमांना खूप आवडली, खूप खूप धन्यवाद मॅडम। करेल ना पुढे असं। नमस्कार, आज आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळा डाबली धांधरने या ठिकाणी आपल्या नरडाण्यामधील व्यावसायिक बुऱ्हाणी मॅडम की त्यांना पूर्ण तालुकाच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आमच्या या सुंदर शाळेला भेट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा एक संदेश त्या देऊ इच्छित आहात की आपण जे वातावरण आपलं दूषित बनत चाललेलं आहे, कुठंतरी पॉलिथिन या थैलींचा वापर आपला रोजंदारीमध्ये होत असतो आणि कुठंतरी हा वापर थांबला पाहिजे। पॉलिथिन हा वापर कसा कमी केला जाईल हा ज्वलंतशील उदाहरण फरीदा मॅडम यांनी दिलेलं आहे। विद्यार्थ्यांना या थैल्या त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून दिलेले आहेत। मी त्यांचा खूप धन्यवाद करतो शाळेच्या वतीनं। खरं तर ही मनामध्ये खूप चांगली भावना की लोकांना आदर वाटेल अशी भावना ते घेऊन इथं आलेले आहेत आणि मॅडमांचा परिचय आम्हाला माहिती आहे। मॅडम तालुक्यामध्ये एक वृक्ष मित्र, एक वृक्षप्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी आमच्या शाळेला येऊन
ते मुलांचं मनोबल हे वाढवलेलं आहे आणि त्यांनी आमच्या शाळेसाठी वृक्ष देण्याच्या त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांनी देणगी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी पुनश्च त्यांचं जिल्हा परिषद मराठी शाळा डाबले धांदरनेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्य चांगलं भरभराटी जावो ही शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे या शाळेसाठी आमचे सन्माननीय वाघ सर आणि सन्माननीय सोनार मॅडम हे देखील अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांना देखील मी भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज या आमच्या मुलांचं जे मनोबल वाढवलेलं आहे आमच्या नढाणा मोठे व्यावसायिक फरिदा मॅडम यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.